श्रावण महिना 2026 श्रावण सोमवारचे उपवास लवकर सुरू होणार आहेत. तर या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा, हा एक पदार्थ खाऊनच उपवास सोडावा, चुकूनही हे दोन पदार्थ खाऊ नका, उपवास कधी सोडावा, काय करावे काय टाळावे, चुकूनही करू नका या चुका, नाहीतर व्रताचे फळ मिळणार नाही. आयुष्यभराचे भोग तुम्हाला भोगावे लागतील आणि भोगावे लागेल दुःख, दारिद्र्य आणि कष्ट. मित्रांनो, लवकरच आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजेच श्रावण महिना सुरू होत आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलेलं आहे. या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रिय असणारा सोमवार म्हणजेच श्रावणी सोमवारचा उपवास हा आवर्जून केला जातो. श्रावण सोमवार उपवासाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित महिना मानला जातो. त्यामुळे या काळामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत विवाहित, अविवाहित सर्वजण करतात. अविवाहित मुली मनासारखा सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी श्रावणी सोमवारचा व्रत करत असतात आणि मुले देखील सुयोग्य पत्नी मिळावी हे पावन व्रत करतात. हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं. भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारा श्रावण सोमवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ फल देणारा मानला जातो. मित्रांनो, श्रावणी सोमवारचा उपवास करता, पण तो योग्य पद्धतीने करता का? उपवासाच्या दिवशी कोणत्या वस्तू खाव्यात, कोणत्या अजिबात खाऊ नयेत, उपवास कधी सोडावा, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भरपूर कष्ट करत आहात, तरी देखील नशीब तुमची साथ देत नसेल. तुमचे दुःखाचे दिवस संपतच नसतील, पैशासंबंधी अडचणी असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, घरामध्ये सतत वाद विवाद, भांडणे, कलह आहेत आणि जी मुला-मुली लग्नासाठी इच्छुक आहेत, परंतु त्या मुला-मुलींच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, बोलणी होत आहेत, परंतु मध्येच काहीतरी अडथळा निर्माण होत आहे आणि लग्न जमण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत. तर अशा मुला-मुलींनी देखील श्रावण सोमवारचं पावन व्रत अवश्य करावं. भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त करा आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या आहेत तर त्यांनी सुद्धा श्रावणी सोमवारचं हे अत्यंत पावन आणि शुभ फळ देणारं व्रत अवश्य करावं. कारण हे व्रत असं मानलं जातं, हे व्रत केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा लवकरच पूर्ण होतात, असं हे अत्यंत शीघ्र फळ देणारं श्रावणी सोमवारचं व्रत मानलं जातं. कारण भगवान शिवशंकर हे भोळे देव आहेत असं मानलं जातं. ते तुमच्या छोट्याशा थोड्याशा भक्तीने सुद्धा लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून त्यांना भोळे सांब सदाशिव असं म्हटलं जातं. त्यामुळे भगवान शिवशंकर हे अत्यंत शीघ्र प्रसन्न देखील होतात. परंतु मित्रांनो, भगवान शिवशंकर जेवढे लवकर प्रसन्न होतात तेवढेच लवकर रागवतात देखील. त्यांना त्रिनेत्रधारी म्हटलं जातं, कारण जेव्हा ते रागवतात तेव्हा ते अक्षरशः तांडव करतात. त्यामुळे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि ते नाराज होऊ नयेत यासाठी श्रावणी सोमवारचा उपवास जर मित्रांनो तुम्ही करत असाल तर काही गोष्टी ज्या आहेत तर ते पालन करणे, कटाक्षाने करणे, काही नियम पाळावे लागतात. ते नियम पाळले तरच तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकतं. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत. आणि उपयुक्त व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. तर मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया श्रावणी सोमवारचे महत्त्व आणि पौराणिक कथा काय आहे. तर सर्वात आधी जाणून घेऊया की श्रावण महिना भगवान शिवांना इतका प्रिय का मानला जातो आणि श्रावणी सोमवारला एवढं विशेष महत्त्व का दिलं जातं. यामागे अनेक पौराणिक कथा
सांगितल्या जातात त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे समुद्र मंथनाची कथा. देव आणि दानवांची. जेव्हा समुद्र मंथन केलं तेव्हा सर्वप्रथम हलाहल नावाचं अतिशय घातक विष बाहेर आलं. त्या विषाच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. देव दानवासह सर्व जीवांचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीळकंठ असे नाव मिळाले. असे मानले जाते की त्या विषाची दाहकता कमी व्हावी म्हणून देवांनी भगवान शिवावर सतत जल अभिषेक केला. हा प्रसंग श्रावण महिन्याशी जोडला जातो. म्हणूनच आजही श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. याशिवाय आणखीन एक मान्यता अशी आहे की देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षे कठोर तप आणि श्रावण सोमवारी व्रत केले. त्यांच्या अखंड भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवशंभोंनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. त्यामुळे आजही अनेक अविवाहित मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे व्रत करतात. तर विवाहित महिला पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत श्रद्धेने पाळतात. श्रावण महिन्यात केलेली शिवभक्ती, जप, दान, अभिषेक आणि उपवास यांना विशेष पुण्य प्राप्त होते अशी धर्म परंपरेतील मान्यता आहे. आणि म्हणूनच या महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवार अत्यंत पवित्र मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी भगवान शिवशंकराची मनापासून पूजा केली, सात्विक जीवन जगले, श्रद्धेने व्रत केले आणि भगवान भोलेनाथ आपल्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. पण मित्रांनो, यासाठी आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास योग्य पद्धतीने करण्याची पद्धत माहीत असायला हवी. जर तो योग्य पद्धतीने केला तरच संपूर्ण पुण्यफळ आपल्याला या व्रताचं मिळू शकतं. आता प्रश्न असा आहे की श्रावणी सोमवारचा उपवास नेमका कसा करावा, सकाळपासून रात्रीपर्यंत कोणते नियम पाळावे आणि सर्वप्रथम कोणती गोष्ट करावी, चला आता हे सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की यंदा श्रावण महिना नेमका कधी सुरू होत आहे आणि पहिला श्रावणी सोमवार कधी आहे. तर यंदा निज श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट पासून होत असून हा पवित्र महिना 11 सप्टेंबर पर्यंत आहे. या काळात भगवान महादेवांची पूजा, अभिषेक, जप आणि श्रावणी सोमवारच्या व्रताला विशेष महत्त्व असते. यंदा श्रावण महिन्याचा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेला आहे. हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. यामुळे या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतांची भक्तिभावाने पूजा केल्यास विशेष पुण्यफळ प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावण महिन्यातील 3 सोमवार शिवभक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे शक्य असेल तर त्यांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने हे श्रावणी सोमवारचं व्रत करावं. यंदा श्रावण महिन्यातील सोमवारची मोजणी काही पंचांगामध्ये वेगवेगळी आढळते. अमांत पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्यात 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. काही दिनदर्शिकामध्ये 3 मुख्य श्रावणी सोमवारचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील परंपरा आणि ज्या पंचांगाचे पालन करता किंवा नियम पाळता त्यानुसार श्रावणी सोमवारचे व्रत करू शकता. मात्र या व्हिडिओमध्ये आपण पंचांगानुसार श्रावण महिन्यातील 3 श्रावणी सोमवारची माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच श्रावण सोमवारी नागपंचमीचा अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व आणखीन वाढले आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास नेमका कसा करावा. जर तुम्ही श्रावणी सोमवारचे व्रत उपवास करत असाल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून लवकर स्नान करावे. शक्य असेल तर स्वच्छ आणि पांढरे कपडे परिधान करावेत. त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरात किंवा जवळच्या शिव मंदिरात जाऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घ्यावे. महादेवांना स्वच्छ जल अर्पण करावे. शक्य असल्यास गंगाजल, त्यानंतर दूध किंवा पुन्हा जल अर्पण करून अभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र, पांढरी फुले, अक्षदा आणि फळ अर्पण करून भगवान शिवशंभोची पूजा करावी. मनोभावे नमस्कार करावा. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे
अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असेल तर 108 वेळा किंवा आपल्या वेळेनुसार मनापासून या मंत्राचा जप करावा. उपवास करताना फक्त अन्नाचा त्याग करून चालत नाही, तर या दिवशी आपल्या मनाचाही उपवास झाला पाहिजे. कोणाबद्दलही वाईट बोलू नये, खोटे बोलू नये, राग, भांडण, वादविवाद टाळावेत. शक्य तितका वेळ भगवान शिवांचे नामस्मरण, शिवपुराणाचे वाचन आणि शिवमंत्राचा जप करण्यात हा दिवस घालवावा. अनेक जण दिवसभर निर्जल किंवा फक्त फळाहार घेऊन उपवास करतात, तर काही जण दूध, फळे आणि उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या घराच्या परंपरेनुसार उपवास करावा. आता प्रश्न असा आहे की उपवासाच्या दिवशी नेमके कोणते पदार्थ खावेत? तर श्रावणी सोमवारच्या उपवासात काय खावे, काय टाळावे? चला आता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. श्रावणी सोमवारच्या उपवासात नेमके काय खावे आणि कोणते पदार्थ टाळावेत? तर श्रावण सोमवार उपवास करताना शक्यतो सात्विक आहार घ्यावा. दिवसभरात तुम्ही दूध, ताक, दही, ताजी फळे, केळी, सफरचंद, डाळिंब, पेरू यासारखी फळे खाऊ शकता. त्याचबरोबर राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाणे, सुकामेवा, खजूर, रताळे किंवा उकडलेला बटाटा याचाही आहारामध्ये समावेश करू शकता. बऱ्याच ठिकाणी उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, उपवासाची थालीपीठ किंवा भगर देखील खाल्ली जाते. तर काही भागामध्ये भगर खाल्ली जाते, काही भागामध्ये भगर खात नाहीत. तर विशेषतः श्रावण सोमवारी भगर खाण्याची प्रथा नसते. त्यामुळे तुमच्या घरची जशी परंपरा असेल त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ खावेत, परंतु शक्यतो भगर खाणे टाळावं. अति तिखट, अति तेलकट, जड पदार्थ खाणे टाळावे. मांसाहार, मद्यपान तर पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. अनेक भक्त श्रावण सोमवारच्या दिवशी कांदा आणि लसूणही खात नाहीत. ही परंपरा प्रत्येक घरात सारखी नसली तरी शक्य असेल तर या दिवशी कांदा लसूण विरहित सात्विक भोजन करणे अत्यंत आवश्यक मानलं जातं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाच्या नावाखाली दिवसभर खूप तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा हलका आणि सहज पचणारा आहार घेणे आपल्या शरीरासाठीही चांगले असते. श्रावणी सोमवारचा उपवास कधी आणि कसा सोडावा? चला तर मग आता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. श्रावणी सोमवारचा उपवास नेमका कधी सोडावा, कोणत्या पद्धतीने सोडावा? श्रावणी सोमवारचे व्रत करणारे अनेक भक्त सायंकाळी प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा आरती करून उपवास सोडतात. तर काही जण त्यांच्या घरच्या परंपरेनुसार दुसऱ्या दिवशी पारणं करतात. त्यामुळे तुमच्या घरातील परंपरा किंवा गुरुजींनी सांगितलेल्या पद्धतीनुसारच व्रत पूर्ण करावे. जर तुम्ही सायंकाळी प्रदोष काळामध्ये उपवास सोडत असाल तर सर्वप्रथम भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा करावी. जल, बेलपत्र, पांढरी फुले अर्पण करावी. भस्म, अक्षदा अर्पण करा. भगवान शिवशंभोंना मनोभावे दोन्ही हात जोडून नमस्कार करा आणि तुमच्या मनातील जर एखादी चांगली इच्छा असेल तर ती देखील पूर्ण करण्याची प्रार्थना करा. आणि माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल तर हे शिवशंभो मला माफ करा, क्षमा करा, हे देखील शिवशंभोंना प्रार्थना करा. यानंतर मित्रांनो महादेवांची आरती करा आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून सात्विक भोजनाने उपवास सोडावा. उपवास सोडताना शक्यतो वरण भात, तूप, चपाती, भाकरी, एखादी पालेभाजी आणि साधे सात्विक जेवण घ्यावे. अनेक घरामध्ये या दिवशी कांदा लसूण न घातलेले जेवण केले जाते. तर मित्रांनो श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना एक पदार्थ मात्र आवर्जून आपल्याला खायचा आहे. तर तो नेमका कोणता पदार्थ आहे जो श्रावण सोमवारच्या उपवास हा पदार्थ खाल्ल्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास याशिवाय अपूर्ण मानला जातो, अशी तरी आमच्या भागामध्ये प्रथा आहे. आमच्या भागामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना मुळा आवर्जून खाल्ला जातो. ही आमच्या भागातील जुनी परंपरा आहे. मात्र प्रत्येक भागाची परंपरा वेगळी असू शकते. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी परंपरा असेल तिचं पालन करा. तुमच्या घरात किंवा गावात ज्या पद्धतीने सोमवार सोडला जातो त्याच पद्धतीने पालन करावे. मित्रांनो आयुर्वेदानुसार मुळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुळ्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. हे खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो. रक्तप्रवाह चांगला राहतो आणि आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा मुळा प्रभावी आहे. मुळ्यात भरपूर प्रमाणात
पोटॅशियम आढळते. तसेच मुळ्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. तसेच थकवा दूर करण्यासाठी लठ्ठपणापासून मुक्तता हवी असेल तर देखील मुळा अवश्य खावा. हा बहुगुणी आणि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचा मुळा श्रावण सोमवारच्या दिवशी बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो. तर श्रावण महिन्यामध्ये मुळा बऱ्याच भाजी मार्केटमध्ये तुम्हाला अगदी सहज आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध होईल. तर श्रावण सोमवारच्या दिवशी मुळ्याचं सेवन अवश्य करा. मित्रांनो, उपवासाचा खरा उद्देश हा फक्त दिवसभर उपाशी राहणे नसून मन शुद्ध ठेवणे, सात्विक विचार करणे आणि भगवान शिवशंकराची भक्तिभावाने उपासना करणे हा आहे. श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने केलेले श्रावणी सोमवारचं व्रत खऱ्या अर्थाने फलदायी ठरते. कारण देव हा भावाचा भुकेला असतो. त्यामुळे तुमच्या उपवासापेक्षा तुमचं निर्मळ मन आणि शुद्ध अंतःकरण देव बघत असतो. त्यामुळे श्रद्धेने, भक्तिभावाने श्रावणी सोमवारचा उपवास करा. कोणाचा राग द्वेष करू नका. शुद्ध अंतःकरण ठेवा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा भगवान शिवशंकर लवकरच पूर्ण करतील, हीच त्या महादेवांच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही श्रावणी सोमवारचे व्रत उपवास श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करू शकता. उपवास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे तर मन, वाणी आणि आचरणही शुद्ध ठेवणे. भगवान शिवांप्रती खरी भक्ती, सात्विक विचार आणि मनापासून केलेली पूजा यालाच सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. श्रावण महिन्यात शक्य तितके भगवान शिवशंकराचे नामस्मरण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजूंना दान करा आणि कोणाच्याही मनाला दुखावेल असे वर्तन करू नका. म्हणजेच असे वर्तन टाळा. भक्तिभावाने केलेली श्रावणी सोमवारचे व्रत भगवान भोलेनाथ नक्कीच स्वीकारतात. भक्ताच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. तर मित्रांनो, तुमच्या देखील जीवनातील अडचणी, आर्थिक अडचणी, पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील, घरामध्ये भांडणे, वाद विवाद, कलह असतील, मुलामुलींच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील, तर तुमच्या जीवनामध्ये काही वैवाहिक समस्या असतील, तर तुम्ही अत्यंत पावन असणारं हे श्रावणी सोमवारचं व्रत मनोभावे श्रद्धेने करा आणि भगवान शिवशंभोची कृपा प्राप्त करा. तर मित्रांनो, तुम्ही पण यंदा श्रावणी सोमवारचे व्रत करणार असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व अशाच धर्म, व्रत, सण, उत्सव आणि हिंदू धर्माविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तोपर्यंत हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. भगवान महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच प्रार्थना.